बघा किती छान दिसतोय ना, बघताच तोंडाला पाणी सुटते. तर आपण नाही इथं मिल्क पावडर वापरणार आहोत, नाही खवा, तरीही मस्त असं तोंडात टाकताच विरघळणारा दुधापासून तयार केलेला पेढा आपण तेही घरच्या घरी तयार करणार आहोत. तर चला पाहूया. बाहेरचा पेढा खाण्यापेक्षा हाचा थोडा टाइम देऊन घरी तयार करावा. तर इथे आपल्याला दुधापासून पेढा तयार करायचा आहे. इथं आपण नाही खवा वापरणार आहोत, नाही मिल्क पावडर, फक्त दुधापासून आपल्याला खवा तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी एक जाड अशी कढई घेतली. तुम्हाला ज्या ह्यामध्ये पेढा तयार करायचा ते जाडच भांडं घ्या. त्यामध्ये पेढा मस्त असं तयार होतो, त्याला करपत नाही खाली किंवा जळत नाही, व्यवस्थित असं तयार होतो. तर इथे मी कढईमध्ये सर्वात प्रथम 1 चमचा तूप टाकून घेतले. तुपाने पेढ्याला टेक्स्चर खूप छान येतं आणि टेस्ट खूप अजून छान येते, की अजून चविष्ट असं पेढा लागतो. तर इथे मी 1 लिटर फुल फॅट क्रीम दूध टाकून घेतले. त्याला बघा दुधाला उकळी येऊन दूध अर्धा लिटर असं झालं आहे. म्हणजे आता हळूहळू ते घट्टसर दाटसर तयार होते. आपल्याला अशी पेढ्यासाठी असंच दूध अजून आटून घ्यायचं आहे, की एकदम असं घट्टसर असं झालं पाहिजे. बघा दूध असं घट्टसर झाल्यानंतर या स्टेजला आपल्याला इथे 200 ग्रॅम साखर टाकून घ्यायची आहे. तीही थोडी थोडी करत टाकायची आहे, एकदम टाकायची नाही. बघा साखर विरघळेल तसं हे मिश्रण पातळ होतं आणि नंतर ते शिजत आल्यानंतर व्यवस्थित असं आपला पेढा तयार होतो साखर विरघळल्यानंतर. बघा आपल्याला ह्या स्टेजला एकदम फास्ट हात चालवायचे, नाही तर ते खाली जळू शकतं. नंतर आपल्याला साखर विरघळल्यानंतर 1 चमचा इलायची पावडर टाकून घ्यायची. बघा मस्त असा आपला पेढा तयार झालाय. आता हे आपण 5 मिनिटासाठी थंड करून घ्या. आणि आता हे जे आपल्याला पेढा तयार करण्यापूर्वी आपल्याला व्यवस्थित असं जसं पीठ आपण मळून घेतो तसं आपल्याला 1-2 मिनिटं व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. म्हणजे जे काही गाठी वगैरे झाले असतील दुधाचे ते व्यवस्थित मोडल्या जातील. आणि हे मिश्रण जेव्हा कोमट असतं तेव्हाच आपल्याला हे जे पेढे तयार करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर ते थोडंसं कडक होतं, ते जमणार नाही पुन्हा पेढे करायला किंवा आकार येणार नाही, चिरा पडतात. तर बघा अशा आकाराचे मी हे पेढे तयार करून घेते. आणि त्यावर डेकोरेटसाठी मी काही बदामाचे काप केलेत, कारण ते छान दिसावं म्हणून. पण पेढा एकदम चविष्ट असा तयार झालाय. तर आजपासून आपण बाहेरची मिठाई खाणं बंद. भेसळयुक्त असं बाहेरच्या मिठाई खाण्यापेक्षा घरी थोडा टाइम देऊन मस्त असं दुधापासून मस्त असा आपला चविष्ट असा पेढा तयार होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. घरच्या घरी खवा कसा तयार करायचा त्याची सुद्धा रेसिपी मी टाकली आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. थँक्यू.